नमस्कार, जय महाराष्ट्र. माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आले आहे. सांगा आनंदाची बातमी काय आहे? तर आपल्याला जी-आर आलेला आहे. आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जानेवारी महिन्याचं वितरण होणार आहे. लक्षात घ्या, जानेवारी महिन्याचं वितरण होणार आहे. जी-आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच वितरण होणार आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही पात्र आहात का आणि तुम्ही केवायसी केलेली आहे का? बाकी घ्या, एकदा वितरण झालं ना की आपल्याला समजेल की कोणाला किती हप्ता आला आणि काय झालं. एकदा वितरण होऊ द्या, त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. आता तुम्ही म्हणाल ताई जी-आर तर आज आलेला आहे, आज आहे 18 फेब्रुवारी, आज जी-आर आलाय, मग वितरण कधी होणार? तर या संदर्भात महिला व बाल कल्याण विभागाकडून उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत माहिती येईल किंवा ह्या 2-3 दिवसांमध्ये साधारण तुम्हाला रविवारच्या आत हे वितरण होणं अपेक्षित आहे आणि रविवारच्या आत हे वितरण होईल सुद्धा. फक्त एकदा महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येऊ द्या, त्यांच्याकडून माहिती आली की मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. आता तर जी-आर आला, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो जी-आर येणं. जी-आर आले की 2-4 दिवसांमध्ये आपल्याला वितरण होतं. तर तुमचं टेन्शन गेलं असेल. बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या, ताई वितरण कर, आजही कमेंट होत्या, योजना बंद झाली का, योजना बंद झाली का, योजना बंद झाली का, अशा कमेंट करत नका जाऊ. तुम्हालाही माहिती आहे योजना बंद होणार नाही. या महिन्याचं वितरण त्या महिन्याला इकडं तिकडं थोडंफार होत आहे, हे लक्षात घ्या. कसं होतं ना, बाकी दुसऱ्याही योजना आहेत, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं इकडं तिकडं होत असतं. पण योजना कुठेही बंद झालेली नाही. मी कालही तुम्हाला बोलले होते की कुठल्याही अफवांकडे लक्ष ठेवू नका, ही योजना बंद होणार नाही. जेवढेही पात्र लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना हा हप्ता मिळणार आहे. आता जानेवारीचं वितरण कोणाकोणाला होतं आणि कसं होतं ही सगळी अपडेट आपण बघणारच आहोत. वितरण होणार आहे, जेव्हा तुम्हाला हप्ता येणार आहे तेव्हा तुम्ही मला सांगणारच आहात, बरोबर. आणि एकदा माहिती येऊ द्या वितरण कधी होणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. आता जी-आर आला आणि अजून एक थांबा, थोडं जाऊ नका, लगेच जाऊ नका. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. ज्या महिलांना आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा जो काही हप्ता आहे 1,500 रुपये, ज्या लाभार्थी महिलांना तो हप्ता आला असेल आणि श्रवण बाळ योजनेचा हप्ता आला असेल, त्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही, ही माहिती आलेली आहे. त्यामुळं जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा 1,500 रुपये लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत 1,500 मिळणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गतच 1,500 मिळणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, लक्ष घ्या. तर तुम्ही बघा की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय का. परत असं नको व्हायला, ताई मला आले नाहीत, मला आले नाहीत. जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यांनी तसं जी-आर मध्ये लिहिले, श्रवण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना फक्त या एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे, ती आपली लाडकी बहीण योजना आहे. मला वाटतं तुमच्यापर्यंत ही बातमी आता पोहोचलेली आहे, तुम्हाला आनंद झालेला आहे. आता जरा शांत झोप लागेल तुम्हाला. 2-4 दिवसामध्ये वितरण आपलं होईल, काळजी करू नका. जसं वितरणाची अपडेट येईल मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर. तुम्हाला हप्ता आला तर तुम्ही मला सांगणार आहात, बरोबर. चला तर मग भेटू परत. थांबा, जास्तीत जास्त महिलांना आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा. असा विचार नका करू की मी का शेअर करू, बरोबर ना. तुमच्यासारखीच इतर महिलांना काळजी लागलेली आहे. बाकी तुमच्या ज्या काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तरांचे व्हिडिओ मी शेअर करत आहे. अजून एक, मी आपल्याला जे ई-केवायसी ज्या महिलांची झाली नाही त्यांच्यासाठी अर्ज तयार करून आणलेला आहे. 1-2 उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे तुम्हाला मी हे अर्ज देणार आहे. मी हे 2 अर्ज तयार केलेले आहेत अशा पद्धतीने. तर तुम्हाला या संदर्भात लाईव्ह घेऊन सांगणार आहे, काळजी करू नका. एकदा हे वितरणाचा आपल्या प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. वितरण झालं की मी तुम्हाला सांगणार आहे हे कसं अर्ज करायचा, काय करायचं. आता वितरणाची म्हणजे जी-आर आलाय ना, आता वितरण होऊ द्या. बाकी सगळं पुढची जी प्रक्रिया आहे ना ती मी करणार आहे, काळजी करू नका. 2 अर्ज आणलेले आहेत, त्या पद्धतीने मी तुम्हाला आपल्या कम्युनिटीला पण हा अर्ज देते किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देते. जसं जसं आपल्याला जमल तसं करूया. बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. आलं का लक्षात. चला तर मग भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.